बघितलं आज सगळीकडे तुम्ही महाराष्ट्रामध्ये बातम्या पाहिल्या असतील। माजी आमदार आणि जे मूर्त आमदार आहे त्यांच्या परिवारांच्या पेन्शनमध्ये 40,000 रुपयांनी वाढ करणारे विधायक विधान भवनामध्ये 2 मिनिटांमध्ये पास झालं। कोणी त्याच्यावर कुठली चर्चा केली नाही। ते का होऊ नये काय नाही, कारण प्रत्येक आमदाराला माहिती आहे, तो विरोधी पक्षातला असू द्या सत्ताधारी असो, त्यांना माहिती आहे उद्या मी माझी होणार आहे आणि माझ्या परिवाराला लाभ मिळाला पाहिजे। आता ह्या पेन्शनला अर्थ मंत्रालयाचा विरोध असताना सुद्धा ते विधायक कसं पास झालं आणि ह्या विधायकामुळे जवळजवळ 30 कोटी रुपयाचा भार शासकीय तिजोरीवर येणार आहे। म्हणजे ज्या गोरगरीब जनतेने या आमदारांना यांच्या भल्यासाठी तिथं बसवलंय, त्यांच्या भल्याचा निर्णय न घेता स्वतःच्या भल्याचा निर्णय घेत आहे। आणि जो एखादा कर्मचारी सेवानिवृत्त होतो, रिटायर होतो आणि तो जेव्हा मृत होतो तर त्याच्या कुटुंबाला 50% पेन्शन दिली जाते, परंतु यांनी जेवढी पेन्शन सेवानिवृत्त आमदाराला आहे तेवढीच पेन्शन त्याच्या परिवाराला सुद्धा दिली जाईल, असा एक त्याच्यामध्ये नियम टाकलेला आहे। महाराष्ट्रातील जनतेला आणि ज्या आमदारांना मी पण एक छातीवर हात ठेवून सांगावं, खरंच तुम्हाला पेन्शनची गरज आहे का? ज्यावेळेस जो माणूस आमदार होतो, म्हणजे सगळ्या लोकांनी वर्गण्या करून काही आमदार आम्ही निवडून देताना पाहिलेत, त्यांच्या आधीची आर्थिक परिस्थिती 5 वर्षामध्ये कोट्याधीश होतो, करोडपती होतो, अब्जाधीश होतो, तो त्याला खरंच पेन्शनची गरज आहे का? मग त्याला पेन्शनची गरज नसताना त्याला भरमसाठ अशी पेन्शन देऊन 30 कोटी रुपयाचा आर्थिक बोजा शासनावर पडला। आणि आता हे जे कर्मचारी दिसत आहे ना, हे खाजगी माध्यमिक शाळांमधील चतुर्थ श्रेणीचे हे कर्मचारी आहे। 2020ला शासनाने काय निर्णय घेतला, म्हणजे शासकीय तिजोरीवर त्याचा भार येतो, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की यापुढे त्या 500च्या आतमध्ये जर विद्यार्थी असेल त्यांना 4,000 रुपये, 500च्या वरती असेल असं प्रत्येक टप्प्याटप्प्याने त्यांनी अनुदान ठरवून दिलं। अरे पण ह्या कर्मचाऱ्यांनी गेली 10-10, 15-15 वर्षे यांनी सेवा केली, त्या संस्थेमध्ये सेवा केली। का सेवा केली? कारण उद्या मला कायमस्वरूपी केलं जाईल, मला शासनाच्या अनुदानावर घेतलं जाईल, या आशेपोटी त्यांनी काम केलं आहे। आणि मग आता यांना डायरेक्ट बेघर केलं आहे, तर त्याच्या विरोधामध्ये त्या GR रद्द करावा म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रातील हजारो हे शिपाई जे आहेत खाजगी माध्यमिक शाळांचे, ते आझाद मैदानावर 2 दिवसाचं लक्षवेधी आंदोलन करणार आहे शासनाचं लक्ष वेधायला। तर आता आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, तुमचं हे जे आंदोलन आहे, आता तुम्ही उद्या आणि परवा 2 दिवस तिथं आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन आहे, हे आंदोलनामागील तुमचे मेन कारण काय आहेत? साहेब, आम्ही गेल्या अनेक वर्षापासून संस्थेमध्ये म्हणजे विनानुदानिक संस्थेवर काम करत होतो, परंतु शासनाने 2020 साली जो शासन निर्णय काढला की चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी पद आहे हे लॅप्स करण्यासाठी शासनाने जो 2020 साली जो निर्णय काढला, त्या निर्णयामुळे आम्ही पूर्ण बेघर होऊन आज आमच्यावर अशी परिस्थिती झाली। आमच्या दैनंदिन गरजा पण आमच्या अतिशय अल्प वेतनामध्ये आमच्या त्या होत नाही। त्या विरोधात आम्ही संस्थेमार्फत कधीतरी सिनियरिटीनुसार आम्ही शासनाच्या सेवेत आम्ही सामावून होत होतो इथून मागे,